कोल्हापूर शहरातील शिवप्रसाद कॉलनी परिसरात सविता नावाची एक महिला राहत होती. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे तिला जे काम मिळेल ते काम ती करत होती. त्या कामातून तिला चांगला पैसा मिळत होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते, पण पतीची कमतरता तिला भासत होती. तरीही ती एकटीच संसार चांगल्या प्रकारे चालवत होती. कामातून येणाऱ्या पैशावर घरातील खर्च भागत होता, पण पुढे काहीतरी करावे असे सविताला वाटत होते. त्यामुळे तिची धडपड चालूच होती. तिने कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, पण तिला कर्ज मिळाले नाही. त्यामुळे तिने शेजारच्या परिसरात राहत असलेल्या रमेश जवळकर या खाजगी सावकाराला संपर्क करायला सुरुवात केली. खाजगी सावकार असल्यामुळे रमेश याने महिलेबरोबर कोणीच नाही याचा अंदाज घेत तिला कर्ज देतो असे सांगितले. सविताला असं वाटू लागले की पैसे आले तर घरातील अडचणी दूर होतील. रमेशने सविताला एक दिवस घरी येत असल्याचे सांगितले. सविताने रमेश याचे घरात स्वागत केले. सविताचे घर हे तिच्या मालकीचे असल्यामुळे रमेशने सविताला पैसे किती हवे याबद्दल विचारले. तेव्हा सविताने 70,000 रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार रमेशने बरोबर आणलेले 70,000 रुपये 2014 या वर्षी सविताला दिले. सविताला पैसे देताना रमेश यांनी प्रत्येक महिन्याला व्याज तुम्हाला द्यावे लागेल असे सांगितले. सविताच्या हातात 70,000 रुपये आले होते, त्यामुळे आता त्यातून काहीतरी करण्याचा तिचा विचार होता. त्याच काळात सविता आजारपणाच्या संकटात पडली. त्यामुळे जे 70,000 रुपये तिने घेतले होते त्यामधील काही रक्कम आजारपणामध्ये खर्च झाली. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरी देखील तिने आजारपणातून सावरल्यानंतर जून महिन्याचे व्याज काम करून परत केले आणि प्रत्येक महिन्याच्या व्याजाची रक्कम सविता काम करून रमेश याला देऊ लागली. रमेश हा प्रत्येक महिन्याला सविताच्या घरी येऊ लागला. त्यामुळे त्याचा सविताबरोबर जास्त संपर्क वाढला. व्याजाचे पैसे घेण्याच्या बहाण्याने रमेश आता सविताच्या शरीराकडे लक्ष देऊ लागला. सविता तरुण होती, त्यामुळे काही आकडा लागतो का याचा अंदाज रमेश काढत होता. पण सविता मात्र कष्ट करून सर्व काही करत होती. जे काही रमेशच्या मनात होते ते सगळे सविताच्या मनात नव्हते. प्रत्येक महिन्याला रमेश आला की त्याला चहा करून ती व्याजाचे पैसे द्यायची. कालावधी असाच निघून गेला होता. सविताचे काम चांगल्या प्रकारे चालू होते, पण मध्येच काही अडचणी आल्या. त्यामुळे काही महिन्याचे पैसे देण्याचे तिला जमले नाही. याविषयी तिने रमेशला एक सोबतच सर्व पैसे देते असे सांगितले. व्याजाचे पैसे असल्यामुळे तुम्ही थकविले तर रक्कम पुढे वाढत जाईल, मग तुम्ही एवढी रक्कम कशी देणार असे रमेश सविताला बोलत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील नजर सविताच्या अंगावर खेळत होती. सविताच्या सुद्धा ही बाब लक्षात येऊ लागली होती, पण व्याजाने घेतलेले पैसे आणि व्याजाची रक्कम देणे बाकी राहिले होते. त्यामुळे सविता काहीच बोलत नव्हती. काही दिवसाचा कालावधी निघून गेला. सविताकडे व्याजाचे पैसे देण्यासाठी जमले नाही, त्यामुळे 4-5 महिन्याचे व्याज राहिले होते. त्यावेळी रमेशने सविताकडे तगा लावायला सुरुवात केली. सविता हतबल झाली आणि तिला काहीच बोलता येत नव्हते, कारण रक्कम वाढली होती. त्यामुळे ती कशी फेडायची असा प्रश्न तिला पडू लागला होता. त्यावेळी रमेशने सविताकडे शारीरिक संबंधाची मागणी करायला सुरुवात केली. रमेश यांच्या मागणीने सविता हैराण झाली, कारण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. 3-4 दिवसानंतर तुमच्या पैशाची सोय लावते असे सविताने रमेशला सांगितले. पुढच्या 4 दिवसात मला पैसे हवे, अन्यथा मी घरातील सामान घेऊन जाईन असे रमेशने सविताला सांगितले. त्यावेळी तर रमेश याने सविताला पैशासाठी वेळ दिला, पण पैसे बाहेरून कुठून येणार नव्हते. सविताला आशा लावून होती. ज्या ठिकाणी सविता कामाला जात होती त्या ठिकाणी तिने पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला, पण 4-5 महिन्याच्या व्याजाची रक्कम सविताला जमता आली नाही. 4 ते 5 दिवसानंतर रमेश घरी आला. यावेळी सविता हतबल झाली. तुम्हाला काय करायचं असेल तर करा, पण व्याजाचे पैसे माझ्याकडे जमा झाले नाहीत असे सविता बोलू लागली. सविताच्या अशा बोलण्यामुळे रमेशच्या मनात आनंद झाला, पण त्याला सविता पाहिजेत होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सविताने होकार दिला होता. रमेशने सविताला बोलून दाखवले की व्याजाच्या पैशाच्या बदल्यात आपण अशाच प्रकारे संबंध ठेवू आणि जे काही व्याज आहे ते मला देऊ नको. यासाठी सविता देखील राजी झाली होती, कारण तिच्याकडे 10,000 महिना येणार नव्हता. त्यामुळे पुढील अडचणी वाढवण्यापेक्षा तिने रमेश त्याला साथ देण्याची ठरवली. सविताला बरे वाटू लागले होते, कारण व्याजाचे पैसे द्यायचे नव्हते आणि पतीची कमतरता लागली होती, ती पण आता जाणवत नव्हती. जे काही चालू होते ते नीतिनियमाने सुरू झाले होते. रमेश सविताच्या घरी 2 दिवसाला यायचा आणि शारीरिक संबंध करून जायचा. जवळपास 2014 पासून सविताने रमेशकडून पैसे व्याजाने घेतले होते. तेव्हापासून 2024 पर्यंत रमेश आणि सविता बरोबर संबंध प्रस्थापित करत होते. पण जेव्हा तो विचित्र स्वरूपाच्या मागण्या करू लागला
त्यावेळी सविताला विचित्र वाटू लागले. जेव्हा रमेश संबंध करू लागला त्यावेळी फोटो शूटिंग त्याने करून ठेवली होती, त्यामुळे तो कधी कधी सविताला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. रमेश व्याजाने घेतलेले पैसे परत मागत होता. सविता काहीही करून मला तात्काळ पैसे पाहिजेत, अन्यथा तुझे घर लिहून दे अशी मागणी रमेशने केल्यामुळे सविता परेशान झाली. आतापर्यंत सविता बरोबर संबंध असताना रमेश असे कधीच बोलला नाही, पण गेलेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये रमेश यांनी व्याजाचा तगादा लावला होता. याच काळात सविताने रमेश याला एका कागदावर घर लिहून दिले. आता मात्र सविताच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण रमेश एवढी वर्ष आपल्या शरीराशी खेळत होता. आता घरही लिहून घेतले, त्यामुळे सविताने पोलीस स्टेशनच्या ठिकाणी तिथे रमेशकडून पैसे घेतले. त्याच्या बदल्यात त्याने 2014 ते 2024 पर्यंत माझ्यासोबत शरीर संबंध केल्यानंतर शेवटी त्याने राहत असलेले घरसुद्धा नावावर करून घेतले आहे. एवढी वर्ष व्याजाचे पैसे दिले तरी देखील पैसे दिले नसल्याचे रमेश सांगत आहे. मी ज्या घरात राहते ते घर लिहून घेतल्यामुळे तो मला कधीही या घरातून बाहेर काढेल अशी तक्रार सविताने रमेश विरुद्ध केली. पोलिसांनी सविताची तक्रार लिहून घेतली. रमेशची विचारपूस केली असता त्याने व्याजाने पैसे दिल्याची कबुली दिली. त्याचबरोबर सविताबरोबर संबंध केल्याचे त्याने सांगितले. एखादी व्यक्ती मदत करतो याचा अर्थ त्याने जी काही मागणी केली त्यासाठी होकार देणे योग्य नाही, पण सविताने कोणाचाच विचार केला नाही आणि रमेश बरोबर 10 वर्ष संबंध प्रस्थापित केले आणि जेव्हा अंगलट येते तेव्हा तिच्यावर अशा प्रकारची वेळ आली. त्यामुळे कर्ज काढताना विचारपूर्वक काढा, अन्यथा अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.